बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल अभिसार शर्मांचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला। अभिसार शर्मा तुम्हा सर्वांच्या परिचयाचे असतील। अभिसार शर्मा असतील, दीपक शर्मा असतील, ही हिंदी पत्रकारितेतली जानीमानी नावं। विशेषतः या नावांना मी विद्रोही पत्रकारिता असं म्हणतो। मी विद्रोही हा शब्द अतिशय जबाबदारीने वापरतो, कारण सध्याच्या घडीला विकल्या गेलेल्या मीडियाच्या जमान्यामध्ये हे पत्रकार अजूनही चुकीला चूक म्हणतात। गलत को गलत कहते हैं ये लोग, त्यामुळे मी यांना विद्रोही पत्रकारिता म्हणतो। अभिसार शर्मा असतील, दीपक शर्मा असतील, यांचे गेल्या 2-3 दिवसातले मी व्हिडिओ पाहिले। आजतागायत कधीही एवढ्या वर्षांच्या कालखंडामध्ये कुठल्याही हिंदी पट्ट्यातल्या पत्रकारांनी, मी हिंदी पट्ट्यातल्या म्हणतो, या दोघांची नावं घेत नाही, कुठल्याही हिंदी पट्ट्यातल्या पत्रकारांनी महाराष्ट्राविषयी गुंडाराज हा शब्द कधी वापरला नव्हता। गुंडाराज, महाराष्ट्रामध्ये सध्या गुंडाराज चालू आहे, अभिसार शर्मा म्हणाले। त्यांनी बऱ्याच गोष्टींचे दाखले देखील दिले। महाराष्ट्र में ये क्या हो रहा है, महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती महाराष्ट्राच्या आजवरच्या सांस्कृतिक इतिहासाला काळीमा फासणारी आहे, हे देखील अभिसार शर्मा म्हणतात। म्हणजे त्या माणसाला जे कळतं तिकडे उत्तरेत बसून ते आपल्याला इथे का कळू शकत नाही। मी त्यांचा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवणार नाही। तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल, त्यांच्या अभिसार शर्मा या ऑफिशियल चॅनलवर त्यांचा व्हिडिओ आहे। अभिसार शर्मा जर असं म्हणू शकतात, तर तुम्ही विचार करा, महाराष्ट्रावर कित्येक, त्या पट्ट्यातल्या कित्येक जणांची नजर गेली असेल, जो आजपर्यंत जी दूषणं आपण यूपी बिहारला लावत होतो आजपर्यंत, जे गुंडाराजची किंवा कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, हे सारं उत्तर प्रदेश, बिहार आणि आजपर्यंत चित्रपटांमध्ये दाखवलं देखील जायचं। उत्तर प्रदेशातली काही पोलीस ठाणी असतील, कशा प्रकारचं तिथलं वातावरण असतं, कशा प्रकारचे ते दरोगे असतात, मी दरोगे म्हटलं बरं, दरोडे नाही म्हटलं। हे सारं वातावरण आता भविष्यामध्ये ज्यावेळेस चित्रपट निघतील ना, हे आता उत्तर प्रदेश बिहारची मक्तेदारी नाही राहिली, आता महाराष्ट्र त्यात सामील होणार आहे। तिसरं राज्य महाराष्ट्र सामील होणार आहे त्याच्यामध्ये। आणि ते मला हे सगळं ऐकलं की मला ते राऊत साहेबांचं ते एक वाक्य आठवतं, पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र बकाल होतोय, कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे। हे वाक्य मला राऊत साहेबांचं, संजय राऊत साहेबांचं चांगलंच आठवतं। असो, अभिसार शर्मांनी ज्यावेळेस हा व्हिडिओ केला त्यात त्यांनी गुंडाराज हा शब्द वापरला। अरे मी म्हणतोय गुंडाराज कुठे आहे? गुंडाराज हे तर रामराज्य आहे, याला चुकूनही गुंडाराज म्हणू नका अभिसार, कारण तुमच्यावर देखील देशद्रोहाचा खटला टाकला जाऊ शकतो। तुम्ही रामराज्याला गुंडाराज कसं म्हणू शकता? भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे, आता देशामध्ये रामराज्यच असलं पाहिजे। जसं तुम्ही पाहिलात महाराष्ट्रात मागच्या 2-3 दिवसातल्या काही घटना पहा। त्या शरद मोहोळची हत्या तर सोडूनच द्या, तिथे तर मी जात पण नाही, अगदी 2-3 दिवसांपर्यंत जातो। कल्याणचं उदाहरण घेतलात, कल्याणमध्ये भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, अभिषेक दादावर गोळीबार, अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार, त्यानंतर निखिल वागळेंच्या गाडीवर अशा प्रकारचा हल्ला। ही सारी प्रकरणं नेमकं काय सांगतात? तुम्हाला एक सांगतो, आता विषय निघालाय म्हणून सांगतो। वागळेंचा विषय तापवून खरंच भारतीय जनता पक्षाला काय मिळालं असेल? सगळ्यात पहिलं नाक जर त्यांनी कुणाचं कापलं असेल ना, तर काल परवामध्ये पुणे पोलिसांची एक मला वाटतं गुन्हेगारांची परेड काढली होती पुणे पोलिसांनी। अतिशय चांगलं वातावरण तयार केलं होतं पुणे पोलिसांनी। गुन्हेगारांची भर रस्त्यातून परेड काढली, त्यांना भर रस्त्यात झापलं, लाईव्ह त्याचं टेलिकास्ट झालं। जनतेमध्ये एक मेसेज गेला की इथे कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे, आणि हाच उद्देश होता पुणे पोलिसांचा त्याच्या मागे। पण आदल्या दिवशी परेड झाली, त्या गुन्हेगारांना झापलं गेलं, किंवा त्या रील मास्टरच म्हणू शकतो, बऱ्याचदा रील बनवण्यासाठी या अशा प्रकारची टगेगिरी केली जाते, त्याला देखील पुणे पोलिसांनी चाप लावला। स्तुत्य उपक्रम होता तो, कारण दहशत असली पाहिजे पोलिसांची। दहशत हा मी चांगल्या अर्थाने शब्द वापरतोय। पुणे पोलिसांचा जरा वचक दहशत ती असली पाहिजे या गुन्हेगारांवर। पण झालं काय नेमकं? दुसऱ्या दिवशी अगदी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पोलीस उभे आहेत, हतबल आहेत पोलीस काहीच करू शकत नाहीत। गाडीची मागची काच फुटते, पुढची काच फुटते, गाडीवर अंडी फेकली जात आहेत त्या निखिल वागळेंच्या। बघा, कुणाच्या भूमिका काय असतील हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे। पोलिसांनी परवानगी दिली नाही दिली हा नंतरचा भाग राहिला, पण पोलिसांनी परवानगी नाही दिली याचा अर्थ असा नाही होत की भर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये एखादा गुन्हा घडून जाईल।
असं तर होऊ शकत नाही ना. लक्षात घ्या मला काय सुचवायचंय. त्यातही मला त्या भगिनीचे खरंच आभार मानायचे, भक्ती कुंभारचे. ही जी भक्ती कुंभार आहे, मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची युवती शहर अध्यक्ष आहे, युवती शहर उपाध्यक्ष आहे माझ्या मते. ही मला खरंच तिचे आभार मानावेसे वाटतात. ज्या प्रकारे ती पळत होती वागळे साहेबांच्या किंवा असीम सरोदे साहेबांच्या गाडीच्या मागे ती पळत होती. एक महाराष्ट्राची मुलगी कशी असू शकते याचं तिने चांगलं उदाहरण घालून दिलं. बघा, काही का असे ना, ती गाडीला ढाल करून उभी राहिली. तिच्याकडून ते शक्य होत नव्हतं, तोकडे पडले तिचे प्रयत्न, पण शेवटी तरी देखील तिचा तो प्रयत्न तिने केलं. सारं तुम्ही पाहिलं असाल, कॅमेऱ्यासमोर आहे. एक छोटासा व्हिडिओ पहा, मी तिचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तिचे प्रयत्न तुम्हाला कळतील, ती कशा प्रकारे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. जरुरी नाहीये तुमची ताकद तेवढी असली पाहिजे जेवढी हल्लेखोरांची ताकद आहे. अरे एवढीशी ताकद जरी असेल ना, तरी तुम्ही तो प्रयत्न करता आणि तो प्रयत्न देखील स्तुत्य असू शकतो. याचं हे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही हा व्हिडिओ पहा, मी पुढे माझं विश्लेषण करतो. भाजपचे आक्रमक कार्यकर्ते आणि लक्ष होते निखिल वागळेंची गाडी. पुण्याच्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे या पुरोगामी कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला. आधी प्रभात रोडवरील इराणी कॅफेजवळ, मग गरवारे कॉलेजच्या पुढे, त्यानंतर सेनादत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर आणि शेवटी दांडेकर पुलावर 4 ठिकाणी 4 वेळा त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्या गाडीला कडे करून संरक्षण दिले आणि त्यानंतर ही मंडळी निर्भय बनूच्या सभास्थळी पोहोचली. या सगळ्यांनीच दाखविलेल्या धाडसाचं सध्या सोशल मीडिया आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड कौतुक होत आहे. पण यातही एका युवतीच्या धाडसाचं सर्वात जास्त कौतुक होत आहे, चर्चा होती आहे. ही युवती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची युवती शहर उपाध्यक्ष भक्ती कुंभार. भाजपचे आक्रमक कार्यकर्ते आणि काही मंडळी वागळे, चौधरी आणि सरोदे ज्या गाडीत बसले होते त्या गाडीवर अक्षरशः तुटून पडले होते. दगडफेक करत होते, काठ्या, हॉकी स्टिक्स, रॉडने ते गाडी फोडत होते, काचा फोडत होते. या तिघांच्या अंगावर अंडी टाकण्याचा, शाईफेक करण्याचा प्रयत्न करत होते. अर्ध्या तासात 4 वेळा त्यांना पाठलाग करून घेण्यात आलं, पण भक्ती कुंभार यांनी धाडसानं पुढं होऊन गाडीला संरक्षण दिलं. हल्ला करणाऱ्यांना त्या बाजूला करत होत्या. छातीचा कोट करून त्या वागळ्यांना वाचविण्याचा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तिथे राष्ट्रवादीच्या भक्ती कुंभार नावाच्या रणरागिणीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यात त्या आणि त्यांच्या सहकारी महिला जखमी झाल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाही मारले. इतके निर्ढावलेले कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात आहे ही शरमेची गोष्ट आहे. त्या भक्ती कुंभारला खरंच तुम्हा सर्व शिवसैनिकांकडे एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. आणीबाणीची परिस्थिती जशी होती ना 85च्या काळामध्ये, इंदिरा गांधींच्या काळामध्ये, अगदी तशीच परिस्थिती ही आहे. विरोधकांना कशा प्रकारे दाबलं जातं. पण तेव्हा कसं मीडियाने, त्यावेळेस कदाचित तेवढी मीडिया स्ट्रॉंग नसेल, वृत्तपत्र असतील, रेडिओ असेल. आत्ता मीडिया इतकी स्ट्रॉंग असताना देखील अगदी एका सेकंदापूर्वी काय घडलंय ते लगेचच कळतं. पूर्वीच्या काळी तसं नसायचं. 7च्या बातम्या असायच्या. पूर्वीचा म्हणजे मी फार पूर्वीही जात नाही, अगदी 90 ते 2000 पर्यंतचा काळ मी तुम्हाला सांगतोय. 7च्या बातम्या असायच्या, 9च्या 9:30च्या बातम्या असायच्या, त्याच्या व्यतिरिक्त बातम्या नव्हत्या. आता तर संबंध चॅनल्सच बातम्यांची झालेली आहेत. पण तरी देखील अशा ह्या मीडियाच्या जमान्यामध्ये मीडियाने या सगळ्याच्या विरोधात, या अघोषित आणीबाणीच्या विरोधात किती आवाज उचललाय हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. ही आणीबाणी दिसत नाहीये कुणाला, पण ती आहे. दाबलं जातंय, सगळ्यांना दाबलं जातंय. तुम्ही पहा ना, आजकाल व्हिडिओ काढून लाईव्ह, फेसबुक लाईव्ह करून शूट केलं जातं, गोळ्या घातल्या जातात. भर पोलीस स्टेशनमध्ये CCTVच्या समोर गोळ्या घातल्या जातात. असो, जे काही असेल ते कदाचित ह्यालाच भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये हेच अशाच प्रकारचं रामराज्य आपण अपेक्षित केलेलं होतं. या सगळ्यामधून मगाशी जो आपला विषय अपूर्ण राहिला, भारतीय जनता पक्षाने एक चूक काय केली माहितीये तुम्हाला? त्यांनी हा जो निर्भयपणा जो कार्यक्रम आहे ना, हा काही पुण्यातलं पहिलं त्यांचं नव्हतं सत्र. पुण्यात जवळपास मला वाटतं महिन्याभराने ते पोहोचले असतील. या अगोदर निर्भय बनवला कोणीही ओळखत नव्हतं. काही विशिष्ट लोकांना तो कार्यक्रम माहीत देखील असेल, पण
निर्भय बनो अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम चालू आहे. विश्वंभर चौधरी असतील, असीम सरोदे असतील, आता निखिल वागळे मला वाटतं नव्याने जॉईन झालेले आहेत त्याच्यामध्ये. पण ह्या निर्भय बनोला प्रसिद्धी कुणी दिली? तर निर्भय बनोला प्रसिद्धी देणारे आहेत भारतीय जनता पक्ष. ज्या दिवशी पुण्यामध्ये हे सारं कांड घडवलं, मीडियाने आजतागायत कधी निर्भय बनोला लाईव्ह दाखवलं नव्हतं. लक्षात घ्या मला काय सांगायचंय. निर्भय बनोला आजतागायत मीडियाने लाईव्ह दाखवणं सोडाच, मीडियाने आजपर्यंत निर्भय बनो कधी दाखवलाच नव्हता. वैयक्तिक कुणाच्या युट्यूब चॅनल्सला किंवा फेसबुक पोस्टला वगैरे निर्भय बनोचे काही शॉर्ट्स आले असतील, पण त्या दिवशीचा निर्भय बनो म्हणजे पुण्यात ही घटना घडल्यानंतरचा निर्भय बनो हा प्रत्येक मीडियाने लाईव्ह दाखवला. कारण शेवटी टीआरपीचा खेळ. त्या दिवशी न्यूज तीच चालली. त्या दिवशी जर उभ्या महाराष्ट्रात काही हजार शेकडो लोकांना जर हा कार्यक्रम माहीत असेल, तर त्या दिवशी महाराष्ट्रात जवळपास 4 ते 5 कोटी लोकांना हा कार्यक्रम समजला. मी संबंध महाराष्ट्राला म्हणणार नाही, पण 4 ते 5 कोटी लोकांना जवळपास हा कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचला. निर्भय बनो नेमकं काय आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं. आणि जितकी प्रसिद्धी हे सगळं घडलं नसतं तेव्हा मिळाली असती, त्याच्याही अगदी 100 पट प्रसिद्धी ही भारतीय जनता पक्षाने मिळवून दिली. हे निर्भय बनोचं यश आहे. आणि आभार मानायला पाहिजेत भारतीय जनता पक्षाच्या त्या मुठभर कार्यकर्त्यांची, ज्यांनी गाडीवर अंडी काचा फोडल्या, दगड मारले. आभार मानायला पाहिजेत खरंच. तुमच्यापैकी देखील किती जणांना निर्भय बनो हा माहीत नसणार, तुम्हाला देखील त्या दिवशीच हा कळलं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्याच पायावर हा दगड मारून घेतलेला आहे निर्भय बनोमध्ये अशा प्रकारची आडकाठी घालून. आणि निखिल वागळे सारखा माणूस ही विद्रोही माणसं आहेत. आता ही कसं असतं, एखाद्या सापाचं आपण उदाहरण घेतो बघा. सापाला आपण बरेचदा आपल्या माहिती अंधविश्वास आहे, मला माहित नाही काही ते, पण अर्धवट मारून सोडायचं नसतं. आता इतके डिवचलंय तुम्ही त्यांना, निखिल वागळे सरांना इतकं डिवचलंय की आता निखिल वागळे इथून पुढे जे बोलतील त्यात भाजपचे सुपडे साफ करून टाकतील. अक्षरशः सोलून काढणार तुम्हाला ते. डिवचल्यानंतर कोणी सरळ तुमच्याशी बोलेल का? आणि तेही इतकं अगदी त्यांना जीवानिशी मारायचा तुम्ही प्रयत्न करताय, गाडीच्या काचा फोडून रॉड घालायचा प्रयत्न करताय, तिथून लागेल असं, म्हणजे जीवितहानी होईल या उद्देशाने तुम्ही हे सारं करताय. आता ते तुम्हाला सोडणार का? भारतीय जनता पक्षाने हा भाग जरा जास्तच वापरला मला वाटतं त्या दिवशी पुण्यामध्ये. जे काही असेल ते असो, पण विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐवजी तुम्ही ह्या प्रकारचा जो हल्ला केलाय, उभ्या देशामध्ये तुमची मान शरमेने खाली गेलेली आहे. आणि विशेषतः पुण्यासारख्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तुम्ही म्हणू शकता पुण्याला. पण खरं पाहता आता खरंच पुणे देखील सांस्कृतिक राजधानी राहिली आहे का, हा देखील एक संशोधनाचा विषय. कारण बघा ना, शरद मोहोळची ती हत्या झाली, कोयता गँग, दिवसा ढवळ्या कोयता गँग चालू आहे पुण्यामध्ये. याच सगळ्यावर कंट्रोल म्हणून काल परवा मी ती परेड काढली होती, पण त्याच्यावर देखील भाजपाने पाणी घातलंय. दिवसा ढवळ्या गोळीबार होत आहेत पुण्यामध्ये. ड्रग्ज माफियांचं जे रॅकेट चाललेत पुण्यामध्ये, आता ह्याच्याविषयी मी काही वेगळं सांगू शकत नाही. पुण्यातले युथ चांगलं सांगू शकतात ह्या सगळ्याविषयी. त्यानंतर काल परवाची पत्रकारांची सुरक्षा, या सगळ्यावर आणखी एक मला तुम्हा सर्वांचं एक लक्ष वेधायचं आहे. पत्रकारांनी ज्यावेळेस मला वाटतं पुण्याचे कमिशनर असतील किंवा डीसीपी असतील, यांना काही प्रश्न विचारले, त्यावेळेस मला पत्रकारांचे देखील आभार मानावेसे वाटतात. तुम्ही हा एक व्हिडिओ पहा, कशा प्रकारे पत्रकारांनी, काही का असेना, भले वेगवेगळ्या मीडियाचे पत्रकार असतील, पण आपल्याच एखाद्या भावकी म्हणू शकतो आपण, पत्रकारांची भावकी, आपल्याच भावकीतल्या एका मेंबरवर अशा प्रकारचा जर हल्ला झाला तर पत्रकार कसे एकवटून प्रश्न विचारतात जरा पहा ना. एक छोटीशी झलक पहा, 30 सेकंदाची झलक पहा. गाडीसोबत बंदोबस्त नव्हता. अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ले होणं, गाड्या फुटणं, त्यात इजा होणं हे गंभीर वाटत नाही. या ठिकाणी बंदोबस्त दिलेला होता. त्यांनी निघताना जर पोलीस सोबत घेतले असते, त्यांच्या सोबत पण पोलीस आम्ही त्या ठिकाणी पाठवलेले, त्यांनी पोलीस सोबत घेतले नाही. पण तुम्ही म्हणता ना की सोबत पोलीस होते, तुम्ही आम्ही दिले होते त्यांना तिथे त्या ठिकाणी पोलीस पण पाठवले. गाड्या पोलिसांच्या. ज्या पत्रकारांनी हे प्रश्न विचारलेत पुणे पोलीस आयुक्तांना, त्यांचे खरंच आभार. असाच एकोपा ठेवा. भले तुमचे चॅनल्स तुमचे हे व्हिडिओज किती दाखवतील, किती कट मारतील, हे आम्हाला देखील नाही माहिती, तुम्हाला देखील नाही माहिती, पण आपल्या भावकीवर जर अशा प्रकारचा हल्ला होत असेल ना, तर आपल्याला ती एकजूट दाखवावी देखील लागेल. कारण आज ते जात्यात आहेत, उद्या तुम्ही असाल जे तुम्ही सुपामध्ये आहात. सुपातून शेवटी जात्यात पडणंच असतं. प्रशांत कदम असतील, निखिल वागळे असतील,
प्रशांत कदमांचं देखील मला एक विशेष आभार मानावेसे वाटतात. त्यांनी प्रशांत कदम ऑफिशियल मला वाटतं त्यांचं एक चॅनल चालू केलंय. एबीपीतून निघून त्यांनी आपले स्वतःचे विचार, पण एक फ्रीडम असतं इथे. तुमच्यावर अशी सेन्सॉरशिप बसत नाही तुमच्या चॅनल्सची. एवढ्याच चौकटीत बोलायचं तेवढ्याच. मला कधी कधी राहुल कुलकर्णींचे देखील एक विशेष कौतुक वाटतं. एक सेन्सॉरशिप घेऊन बोलत नाहीत. जरी ते एबीपीच्या चौकटीमध्ये असले तरी हरकत नाही. पण प्रशांत कदम यांनी स्वतःचं एक चॅनल ओपन केलं. त्याच्यावर ते स्वतःची मतं मांडतात आणि खूप सुंदर प्रकारे त्यांची ते स्वतःची मतं मांडतात. निखिल वागळे असतील, हेमंत देसाई असतील, अशोक वानखडे असतील, ही काही विशेष नावं सोडली तर सध्याच्या या मीडियाच्या मध्ये मला कोणीही दिसत नाही. ठीक आहे, आज जमाना असा चाललाय म्हणून तुम्ही इकडनं प्रवाहाच्या दिशेने पोहणारे खूप असतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहून दाखवा तर तुमच्यातली मर्दानगी खऱ्या अर्थाने साबित होईल. प्रवाहाच्या विरुद्ध. आणि खरं तर मीडियाने ना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहावं ना प्रवाहाच्या दिशेने पोहावं. जिकडे सत्य आहे त्या सत्याच्या दिशेने मीडियाने जावं. मग कुठेही असो, प्रवाहाचा विरुद्ध असो, सरळ असो. हे माझं वैयक्तिक मत. तुम्हाला किती पडतं तुम्ही देखील सांगा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, पण भविष्यामध्ये अशा प्रकारचं महाराष्ट्राच्या नावाच्या पुढे गुंडाराज लागणं हे बंद होईल या दृष्टीने तुम्ही सर्वांनी देखील प्रयत्न करा. जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आवाज उचला तरच हे सारं शक्य आहे. एकट्या दुकट्याच्या प्रयत्नाने होऊ शकत नाही. जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो, काळजी घ्या.